नमस्कार मित्रांनो, एक खास बोधकथा तुमच्यासाठी. बोधकथेचं नाव आहे चंदनाची बाग. एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किमतीचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली. एक दिवस राजा त्याच्या घराजवळून जात होता. राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल, परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच आहे असं त्याला दिसलं. राजाला आश्चर्य वाटलं. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकूड शिल्लक आहे का? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखवला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवले. तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले. लोहार खूप रडू लागला. त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली. तेव्हा राजा म्हणाला, अशी भेट वारंवार भेटत नाही. मित्रांनो, आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्व आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण त्यावेळेस आपण म्हणतो, देवा मला अजून थोडा वेळ दे. परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे सुंदर जीवन परत मिळणार नाही. या बोधकथेचे तात्पर्य आहे, या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह. त्या देहाचा कोळसा करायचा की चंदन, हे आपले आपणच ठरवायचे. धन्यवाद.